गणेश, जय शिवराय. रायगड म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो उत्तुंग आणि बलदंड असा पहाड. रायगड म्हटलं की डोळ्यांसमोर उभे राहतात ते असंख्य अलौकिक पराक्रम. रायगड म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो शिवराज्याभिषेकाचा सुवर्ण दिवस. तर रायगड म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो ऐन मध्यान्ही स्वराज्याच्या पराक्रमी सूर्याचा झालेला असतो. रायगडाने स्वराज्याच्या पायाभरणीला सामर्थ्य, अभेद्यता आणि शौर्य दिलं. तरी आज रायगडाच्या माथ्यावर उभं राहिलं की मनात एक प्रश्न येतो की महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाचीच निवड का केली? रायगड किल्ल्याला जसं ऐतिहासिक महत्व आहे तसं भौगोलिक महत्व देखील आहे. ऐतिहासिक महत्व आपल्या सर्वांना माहितच आहे. ज्यावेळी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यामध्ये चंद्रराव मोऱ्यांवरती आक्रमण केलं, चंद्रराव मोरे तिथून पळून रायरीच्या किल्ल्यावरती आले. महाराजांना प्रश्न पडला की सुरक्षित जागा शोधण्यासाठी चंद्रराव इथं का आला असेल. आणि मग त्यांनी पाहिलं तर हा किल्ला, या किल्ल्याचं वर्णन तर तुला माहितच आहे. कसं? गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. ओ, हे 1.5 गाव उंच म्हणजे काय माहितीये? समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4,500 फूट आणि या पायथ्यापासून जवळपास 2700 फूट उंच असा हा गड आहे. हे त्या गडाचं वेगळेपण. आणखी गडाचं वेगळेपण जर बघायचं असेल तर चल मी तुला गड दाखवतो. आपल्या सर्वांना माहितीये आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी कुलाबा किल्ला होता, कुलाबा जिल्हा होता आणि या कुलाबा जिल्ह्याला नंतर रायगड जिल्हा असं नाव देण्यात आलं. या रायगड जिल्ह्यातला हा महाड तालुका, या महाड तालुका समृद्ध झाला हा 3 नद्यांनी. एक ही सावित्री नदी, ही गांधार नदी आणि ती पाठीमागे दिसतेय ही काळ नदी. या 3 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये बरोबर अलगद एखाद्या मोत्याप्रमाणे नेऊन ठेवावा असा हा रायगड किल्ला. किल्ल्याचा आकार जर पाहशील तर एखाद्या घोड्याच्या नालेप्रमाणे दिसतो. हा किल्ला ज्या ठिकाणी आहे त्याच्या चौतर्फास सह्याद्रीच्या रांगा आहेत. शक्यतो सह्याद्री हा पश्चिमेला, पूर्वेला आणि पश्चिम बाजूला समुद्र, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु रायगड किल्ला असा आहे ज्याच्या पूर्वेला सुद्धा छोटीशी सह्याद्रीची रांग आणि पश्चिमेला बेलाग सह्याद्रीची रांग यांच्यामध्ये बसलेला, जणू काही दुर्ग पुंजांमध्ये असा बसलेला हा किल्ला. या कोपऱ्यामध्ये सोनगड, चांभारगड, मागच्या बाजूला पाहिला लिंगाणा, हा कावळा किल्ला, तिकडे कावळ्या बावळ्याची खिंड, अशा अनेक किल्ले जणू या रायगडाचे पहारेदार आहेत. हे या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. किल्ल्यावरती जायचं कसं? किल्ल्यावरती जाण्याची देखील फार मोठी एक गंमत आहे. महाडपासनं किल्ल्यावरती जाण्यासाठी फक्त एकच वाट आहे. शिवाजी महाराजांना द्रष्टा नेता का म्हणतात? त्यांचं द्रष्टेपण या वाटेतनं समजतं. उदाहरणार्थ आपण महाडकडनं आल्यानंतर या गांधार नदीच्या शेजारावरून या पोटण्याची वाडी, आता जिथं हा रोपवे आपण पाहतोय त्या रोपवेच्या बाजूने हिरकणी वाडी, हे सगळं करून पाचाड हे ज्या माथ्यावरती जे गाव आहे त्या माथ्यावरती यायचं. पुन्हा पाचाडला वळसा मारून खरं म्हणजे पूर्वीच्या काळी छत्री निजामपूरच्या खोऱ्यामध्ये अडकायचं. छत्री निजामपूर या खोऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य, त्या गावचं वेगळं वैशिष्ट्य असं होतं की एखाद्या त्रिकोणाप्रमाणे असणारी ही वाडी. ज्याला कोणाला महाराजांना भेटायचं असेल त्याने सगळ्यात पहिल्यांदा छत्री निजामपूर मध्ये यायचं. तिथं येऊन महाराजांना निरोप पाठवायचा की महाराज आम्हाला वर यायचंय, आणि मग भेटीची वेळ ठरवली जायची. परंतु तिथनं मागं जाण्याची वेळ मात्र त्याच्या मनात नव्हती. म्हणजे त्याने स्वतःच्या मर्जीने इकडे यायचं, परंतु जाताना मात्र महाराजांच्याच मर्जीने जायचं असं ठरायचं. त्यानंतर मग या छत्री निजामपूर मधनं या सगळ्या टकमक वाडीपासनं सुरुवात व्हायची नाणे दरवाजाला. या नाणे दरवाजा, रायगड वाडीपासनचा नाणे दरवाजा, हा नाणे दरवाजाचा जुना वाट ही नाणे दरवाजापासून होती. बुरुजाच्या जवळ येईपर्यंत त्याला हे माहीतच नसायचं की या किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे. आणि सगळं सैन्य वरून त्यांच्यावरनं निगराणी करून टप्प्यात आलेल्या सैन्याचा कार्यक्रम मात्र ते व्यवस्थित करायचे. वरती आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे एक छोटासा तलाव आहे आणि ज्या गंगासागरापासून खऱ्या अर्थाने रायगडाची निर्मिती झाली
म्हणजे अनेक जण म्हणतात की गडावरती पाणी कसं, परंतु शिवाजी महाराज त्या काळामध्ये ज्या गडाची निवड करायचे त्या गडावरती आधी पाणी असायचं. मग या गंगासागरामध्ये त्यावेळी सुरुंग लावले गेले आणि सुरुंग लावून हे जे काही दगडी बांधकाम आपल्याला सगळं दिसतंय, या दगडी बांधकामामध्ये राज सदर दिसतीये. हे दोन मोठे त्या ठिकाणी आपल्याला मिनार दिसतात आहेत. त्याच्यानंतर बाजारपेठ आहे. त्यानंतर या ठिकाणी समोर होळीचा माळ आहे, ज्या होळीच्या माळावरती आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य आणि छान असं स्मारक त्या ठिकाणी आहे. तिथून बाजारपेठेसमोरून जाऊन आपण सगळेजण जातो ते जगदीश्वराच्या मंदिरासमोर. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर असलेला तुटलेला नंदी तो त्याच्यावरती झालेल्या आक्रमणाची त्या ठिकाणी साक्ष देतोय. आणि तिथून पुढे आपल्या धन्याची समाधी आपल्याला पाहायला मिळते, ज्या समाधीबद्दल त्या आपण सगळेजण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वातंत्र्याचा सूर्य या ठिकाणी अस्त पावलेला आहे. म्हणजे टकमक टोकापासून भवानी कड्यापर्यंत आणि राजसदरेपासून होळीच्या माळापर्यंत हा किल्ला अतिशय बेलाग आणि अजय असा किल्ला आहे, ज्या किल्ल्याने शेवटपर्यंत स्वराज्याचं रक्षण केलं. तुला माहितीये का, रायगडाला कधीही वेढा घालता आला नाही. ज्यावेळी रायगड संभाजी महाराजांच्या कैदेनंतर पडला, परंतु त्याला वेढा घातला गेला नाही, कारण या रायगडाला साक्षात या काळ नदी, सावित्री नदी आणि गांधार नदीने वेढा दिला आहे. एवढंच नाही तर या सह्याद्रीने स्वतः या रायगडाचं रक्षण केलेलं आहे. म्हणूनच हा रायगड हा फक्त आमच्यासाठी गड नाही, हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा अंश त्या ठिकाणी असल्याने ते एक आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. कारण आम्ही तर म्हणतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच खरे माणिक मोती, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. धन्यवाद.